मुंबईमधील मागाठाणे देवीपाडा रेल्वे स्टेशनच्या मेट्रो स्टेशनच्या खाली मनसेचा जोरदार जल्लोष तयारी करण्यात आलेली आहे। माझ्या मागे पाहू शकतात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोठा बॅनर देखील लागलेला आहे। सैकड़ो कार्यकर्ते इथे आता राजसाहेब ठाकरेंची वाट बघत आहेत। आपण पाहिलं तर आज मीरा रोड मध्ये जे सभा होणार आहे, जे विजय सभा याला म्हणतात आपण, विजय सभामध्ये जे सैकड़ो कार्यकर्ता आणि ह्याच्यामध्ये मराठी अमराठीचे जे वाद आहेत ते देखील इथे राजसाहेब ठाकरे मांडणार आहेत। आपल्या सोबत बोलण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि सरचिटणीस नयन कदम देखील आहेत। नयनजी, काय सांगा, कशी तयारी करण्यात आलेली आहे आणि मीरा रोडमध्ये जी सभा करण्यात येणार आहे काय सांगण्यात येणार आहे, काय माननीय मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे हे मीरा रोडला चाललेले आहेत। जो काही दिवसापूर्वी इन्सिडेंट मीरा रोडला घडला, व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला, त्याच्यावरती मराठी माणसाचा मोर्चा निघाला आणि आज तिकडे एका शाखेचं उद्घाटन आहे, शाखेची बैठक आहे, तिकडे चालले आहेत। तर राजसाहेब जिथे पोहोचतील तिकडे सभा तर आपोआप होऊन जाते। तसं आम्ही इथे स्वागताला उभे आहेत। जाता येता हायवेनी प्रत्येक माणूस बोलतोय की आम्ही मीरा रोडला पोहोचतोय। हा राजसाहेबाचा करिश्मा आहे आणि हा जो मराठी माणूस एकटवला आहे ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे की मराठी माणूस जाता येता जो 2008-9ला 7ला जो राजसाहेबांच्या मागे मराठी माणूस होता तो आज पुन्हा एकदा हे दिसतंय की मराठी माणूस एकत्र येतोय। की विजयी मेळावा झाला डोममध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही बघा आणि जे वातावरण दाखवलं गेलं की उत्तर भारतीय गुजराती मारवाडी हे विरोधात आहेत, मराठी भाषेच्या विरोधात, त्या 1-2 ठिकाणी अशा घटना घडल्या आणि या घटनांचं उत्तर दिलं गेलं। जर तुम्ही मराठी भाषेचा अपमान कराल, सन्मान करणार नाही तर उत्तर 100% मिळणार। आज इथे उत्तर भारतीय आमचे सतीश सिंग, विक्रम सिंग, मुस्लिम आमचे बांधव आहेत, गुजराती बांधव इथे आले साहेबांच्या स्वागताला। म्हणजे हे कसं आहे, हे वातावरण खूप चांगलं वातावरण आहे। जी हिंदी मीडिया बाहेरचे दाखवते देशभरामध्ये की इथे असं चाललंय, परप्रांतीनं मारलं जातंय, UP बिहारीनं मारलं जातंय, कुठे आहे दाखवा आम्हाला। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2 ते 3 कोटी परप्रांतीय राहत आहेत। एक घटना घडली एवढ्या वर्षांमध्ये आणि तीच दाखवली गेली, चांगली गोष्ट आहे। जर त्यांना हे वाटत असेल की इथे असं मारलं जातं तर मराठी भाषेचा अपमान केला तर 100% या घटना पुढे घडत जाते। काय वाटतं आज काय मुद्दे मांडणार आहेत राजसाहेब ठाकरे तिथे मीरा रोडमध्ये? मराठीचा विषय तर राहिलाच आहे आणि 2 बंधू एकत्र आल्यानंतर काय वाटतं राजकीय याच्यामध्ये बदल होणार आहेत का? नाही, काय राजसाहेब काय विषय मांडणार हे राजसाहेबच बोलतील। थोडा वेळाचा अवधी आहे, तुम्ही खूप अधीर होतात मीडियावाले पण थोडा वेळच आहे। राजसाहेब पोचल्यावर त्यांचे विषय ते मांडतीलच आणि भाषणामध्ये तुम्हाला दिसेलच। आणि शेवटी राजसाहेबांचं वाक्य आहे, जर माझ्या हिंदुत्वाला हात लावला तर मी हिंदू आहे आणि माझ्या मराठी भाषेला हात लावला तर मी मराठी आहे। त्याच्यामध्ये ते तिकडे दाखवतीलच ज्यांनी जे केलेलं आहे। आणि जसं बोललो त्याप्रमाणे की आज मुस्लिम बांधव इथे एकटवलं आहे, हा महाराष्ट्राला मानतोय, मराठी मातीला मानतोय आणि ते आमच्या चांगल्या सणांमध्ये सगळ्यांमध्ये एकत्र राहतात आमच्याबरोबर। इथे असा कुठेच वाद नाही आहे। उत्तर भारतीय आमचे जे आहेत तेही आमच्या सणामध्ये असतात, त्याच्यामुळे असा कुठे वादच नाही आहे, ते फक्त दाखवलं गेलेलं आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्र सह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।